सध्या राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे। मोठमोठ्या सभांचा धडाका सुरू आहे। संभाजीनगरमध्ये आज नुकतीच नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा पार पडलेली आहे। या सभेला सर्व नेते उपस्थित होते आणि राज्याचे मोठे नेते रावसाहेब दानवे यांची सुद्धा उपस्थिती होती। रावसाहेब दानवे यांचा मुलगा आणि मुलगी सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावतात, तर दुसऱ्या बाजूला रावसाहेब दानवे यांच्यावरती संपूर्ण राज्यातल्या उमेदवारांची सुद्धा जबाबदारी देण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, आज नरेंद्र मोदींची सभा पार पडली। सांगितलं जातंय की ही सभा मराठवाड्यासह संपूर्ण राज्याच्या राजकारणावरती परिणाम करणारी आहे। नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही ऐकलेलं आहे, काय भूमिका आहे? लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच 6 महिन्यांना आलेल्या या निवडणुका आहे। लोकसभेच्या निवडणुकीतलं एक वातावरण त्यांनी एक नेरेटिव्ह पसरवला आणि साधारणतः शेवटच्या माणसापर्यंत गेला आणि त्याचा परिणाम म्हणून लोकसभेत आम्हाला अपेक्षित असं यश मिळालं नाही। आता त्याच आधारावर काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे शिवसेना हे आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्यांच्यात होड लागली की आपलं सरकार येणार आहे, कारण आपण लोकसभेत जिंकलो, आपला मुख्यमंत्री होणार आहे। सकाळी 9 वाजता शिवसेनेचे संजय राऊत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे असं म्हणतात। दुपारी 1 वाजता जयंत पाटील राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होणार हे म्हणतात आणि विदर्भामध्ये नाना पटोले काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, अशा प्रकारच्या भ्रमात ते सगळे लोक आहेत। पण वास्तव जर बघितलं आणि ग्रासरूटला जाऊन जर चर्चा केली, ग्रासरूटला जाऊन शेवटच्या माणसाकडं, तर पूर्णपणानं लोकसभेच्या पेक्षा वेगळं वातावरण आहे। आणि त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यासाठी निर्णय घेतले सरकारनं। 90% सबसिडीवर सोलार पंप, 1 रुपयामध्ये पीक विमा, लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये, निवडून आलो तर 2100 रुपये, निराधार जी योजना आहे त्या योजनेला आज 1500 मिळतात, 2000 देणार आहे, 13,000 रुपये PM आणि CM मिळून शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात, 12,000 रुपये, ते 15,000 रुपये करणार आहे। म्हणजे थोडक्यामध्ये शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक आणि संसार चालवण्यामध्ये सुद्धा सरकारची गुंतवणूक, सरकारची मदत, या दोन्ही गोष्टी केल्यामुळं आम आदमीला, सामान्य माणसाला असं वाटतं हे आपलं सरकार आहे। या देशाची प्रधानमंत्री 11 वर्ष इंदिराजी राहिले, पण त्यांनी कधी महिलांची चिंता नाही केली। आज मोदीची चिंता करतायत। एक तर प्रत्येक महिलेला 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर केलेत आणि 2 करणार आहे। 100 रुपयात गॅस कनेक्शन दिला, 5,000चा जर गॅस असेल तर 4,900 रुपये हे केंद्राने आपल्या बजेटमधून टाकले आणि गरिबांकडून फक्त 100 रुपये घेतले। OBCला घरं बांधून दिलेत, बेघरांना घर देण्याचं काम केलं। ह्या ज्या योजना आहेत ना, सामान्य माणसाच्या मनावर परिणाम करणारी योजना आहे आणि त्यामुळं ह्या सभेचा परिणाम मराठवाड्यात नाही राज्यात होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर प्रधानमंत्र्याची सोच हीच आहे की जो काही शेवटचा माणूस आहे त्या माणसाला इतरांच्याबरोबर चांगलं जीवन कसं जगता येईल यासाठी योजना आखून गरिबांना वर आणण्याचं काम आहे। आम्ही त्याला थोडक्यात असं म्हणतो गरीब कल्याणाचा अजेंडा। दुसरी गोष्ट, आत्ता जो अर्थसंकल्प आमचा सादर होतोय, साऱ्या वर्गाचा विचार करत असताना आपण म्हणतो की तरुणांचा विचार केला, उद्योगाचा विचार केला, इथं वयाचा सुद्धा विचार केला की अर्थसंकल्प मांडत असताना या देशामध्ये 85 वर्षे वयाचे किती, 100 वर्षे वयाचे किती, 100पेक्षा जास्त वयाचे किती, त्यांना काय गरजा आहेत आणि मग त्या गरजेसाठी त्यांच्यासाठी काय तरतूद करावं लागणार आहे, इतकं सोचून समजून आमच्या सरकारनं अर्थसंकल्प तयार केलेला आहे। त्यामुळं लोकसभा आणि विधानसभेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। आता राज्यातले प्रश्न घेणार आहोत, पण सुरुवात जरा तुमच्यापासून करूयात। या निवडणुकीमध्ये तुमचा मुलगा आणि मुलगी हे दोघंही आपापलं नशीब आजमावत आहेत। संतोष दानवे आहेत, भोकरदन बनून लढत आहेत, दुसऱ्यांदा तिसरी ही त्यांची निवडणूक आहे। त्यांच्या विरोधात, तुमचे पारंपरिक विरोधक चंद्रकांत दानवे हे उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला तुमची मुलगी संजना जाधव या कन्नडमधून उभ्या आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना
उदयसिंग राजपूत आणि हर्षवर्धन जाधव यांचं आव्हान आहे. खरं तर कौटुंबिक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडत नाही, तो विचारणारही नाही. मात्र नवरा बायको आमने सामने असल्याची सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. या 2 जागांबद्दल तुमची काय भूमिका? आता हे बघा, हे राजकारण नाही. आत्ताच बहीण भाऊ बी एकमेकाच्या विरुद्ध उभे आहेत. 1990ला मुलगी आणि वडील एकमेकाच्या विरुद्ध उभे होते. आत्राम वडील आणि मुलगी उभी आहे. राजकारणात या विषयावर मी तर बोलणार नाही, पण हे काही आमच्या एवढ्या मोठ्या लंब्या राजकारणात अशा घटना आम्ही अनेक पाहिलेल्या आहेत. त्यामुळं आता या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही आहे. तसं पाहिलं तर चॅनलसमोर या विषयात मी काही बोलणारही नाही. ते त्यांचं लढतायत, ते लढतील. पण भोकरदनमध्ये तो काही माझा मुलगा आहे म्हणून त्याला पार्टीने तिकीट नाही दिलं. मुलगा तर जरूर माझाच आहे, पण 2 वेळेस यशस्वीपणानं त्यानं मतदारसंघामध्ये काम केलं, कार्यकर्त्याचं संघटन केलं. पक्षाशी आमचं कुटुंब एकनिष्ठ आहे जनसंघाच्या काळापासून. केवळ एकनिष्ठच नाही तर पक्षाला यश पण मिळवून दिलं. मी 7 वेळेस आमदार खासदार राहिलो, तो 2 वेळेस राहिला. आमच्या कुटुंबात 9 वेळेस आमदारकी खासदारकी आहे. आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचा जो काही संच आहे आमच्याजवळ, तो एकदम चांगला आहे. तो जिंकेल, आम्हाला वाद नाही आहे. संजना जाधव बी जिंकल, कारण तिथेही शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि त्यांचा स्वतःचा जो काही गट आहे पूर्णपणाने एकत्रितरित्या काम करत आहेत. ही जिंकल, ही गोष्ट खरी आहे. दरवेळेला इलेक्शनमध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. तुमच्या भाषणातला खुमासदारपणा असेल किंवा प्रचारातली रंगतदारपणा असेल. मात्र यावेळेला 2-3 गोष्टीवरून तुम्ही ट्रोल झाल्याचं किंवा ते मुद्दे जास्त चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. पहिला म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या एका कार्यक्रमात तुम्ही काठी हातात घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवताय आणि गाडी पुढे आणण्याचा प्रयत्न करताय. दुसरं म्हणजे तुमचीच एक सभा भोकरदनला होती, त्या सभेमध्ये तुम्ही काठी घेऊन सगळे जे मुलं आहेत त्यांना पळवताय आणि सभेकडे घेऊन जाताना हा एक दिसला. आणि तिसरा म्हणजे तुम्ही तुमच्या एका जुना सहकारी असलेल्या एका पत्रकाराला लात मारल्याच्या सुद्धा विषयावरती चर्चा झाली. या 3 प्रश्नांवरती काय भूमिका आहे तुमची? हे बघा, मी प्रथम कार्यकर्ता आहे आणि मग नेता आहे. एक जरूर आहे की मला दोन्ही अंग आहेत, कार्यकर्ता पण आहे आणि नेता पण आहे. नेता म्हणलं की अशा गोष्टी नजरेत येतात लोकांच्या आणि त्या चर्चेत येतात. पण जेव्हा माझ्यातला कार्यकर्ता जागी होतो ना, तेव्हा मला तो कार्यकर्त्याचा रोल करावा लागतो. संतोष दानवेच्या फॉर्म भरण्याच्या सभेमध्ये त्याच दिवशी रात्री 9 वाजता मुंबईला आमची कोर ग्रुपची मीटिंग होती आणि मी या राज्याचा निवडणुकीचा प्रमुख आहे आणि कोर ग्रुपमध्ये पण आहे. मला त्या बैठकीला जाणं अपेक्षित होतं. खरं तर दुपारी बाय रोडनं जावं असं ठरलं होतं, कारण अचानक निरोप आला की आज यावं लागतं आहे म्हणून. तर ते नाही जमलं. मग शेवटी 9 वाजेचं विमान होतं आणि कार्यकर्ते हटायलाच तयार नाही. जेव्हा कार्यकर्ते हटायला तयार नाही, मी कार्यकर्त्याला सांगितलं, अरे चला म्हणा, पुढं अंतर बरंच आहे, अजून सभा व्हायची, 2-4 वक्ते आहेत आपल्याजवळ. ते काय कार्यकर्त्याच्यानं ते काही ऐकत नाही. मग उमेदवार तर काही उतरू शकत नाही. मी कार्यकर्ता आहे. मी गाडीहून उडी मारली आणि जर मी त्या कार्यकर्त्याला चला रे म्हणायला लागलो तर काय याच्यामध्ये ट्रोल व्हायसारखं काय? मला सांगा जरा, ट्रोल व्हायसारखं काय? पण जोपर्यंत रावसाहेब दानवे टीव्हीवर ट्रोल होत नाही तो तुमचा TRP वाढत नाही ना. हे एक झालं. दुसरं, इथलच्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं असतं, मी तर मंत्री असताना काडी घेऊन लोक लोटलेत पुढं. देवेंद्र फडणवीसवर बसलेले होते. याच्यामध्ये ट्रोलचं काय? मला काही वाटत नाही. माझा तो स्वभाव आहे. मी पिंजऱ्यातला पोपट नाही आहे. जे कोणी पिंजऱ्यातले आहेत ना त्यांना बघताना आश्चर्य वाटतं, अरे एवढा मोठा माणूस खाली कसा उतरतो? नाही, पक्षाच्या कामाला मी कार्यकर्ता आहे, सरकारच्या कामाला मी मंत्री होतो. आता हे सोडा, हे तुम्ही ट्रोल केल्यामुळे मी थांबणारे असं नका समजू. असे प्रसंग अजून पुढे येतील. करत राहा ट्रोल. काय फरक पडणार आहे? हे काय चोऱ्या केल्या का, कोणाला लुटलं आहे म्हणून मला त्याची लाज वाटती? नाही, हा कार्यकर्त्याचा स्वभाव आहे आणि त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. याला ट्रोल म्हणजे चुकीचं आहे ते. त्यामुळे माझा हे स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे, त्या स्वभावात बदल होणार नाही.
तुम्ही जी तुमच्या सहकार्याला लात मारली, नेमकं तिथं काय झालं होतं? हसत हसत आणि सगळा हशा पिकला. अरे बाबा, त्यालाच विचारा ना, हे काय झालं. अरे असं आहे, त्यानं खुलासा केला. अहमद नावाचा माझा मित्र आहे, जुना मित्र आहे, आम्ही शेजारी राहतो. आता माझं शर्ट जॅकेट घातल्यामुळं गुंतलं मागून, त्यानं 2-3 वेळेस सोडलं. अरे मी त्याला तोंडानं म्हणलं, ते कुठं दाखवू राहिलं तुम्ही? अरे भैया मत करो, तो पत्रकार नाही आहे, तो माझा मित्र आहे तो. अरे मत कर भैया, तू छोड़ होने देना, क्या हो रहा है उससे? नाही साहब अच्छा दिखता. म्हणून पीछे से कोण देख रहा? ते ऐकतच नाही. मी त्याला बाजूला करावं म्हणून त्याला असं लोटलं. मी त्याला लात मारली. का लात कशी असते मारून दाखवू का? एका लातात उठणार नाही माणूस कोणी. लात म्हणते का त्याला? अरे तुमचे माझे मित्रत्वाचे संबंध असले तुम्ही मला का नाही धरता? कधी कधी केसही धरता, कधी कधी डुस्सा मारता, मग त्याला काय लात मारणं म्हणते का? कोणती पद्धत काढली तुम्ही नवीन? दोस्ती, मैत्री, नातं, संबंध काही आहे का नाही? त्याला विचाराबरोबर जाऊन कर. दानवे आज सकाळी तर मला सांग फिरायला होता तो. हां, तरी मी त्याला म्हणलं क्यों रे तो कल लात मारा बोलते मैंने, तो फिराया सबरे. दादा तू मत बोलून बोले ऐसा. तुम्हालाही माहिती आहे ना, तुम्हालाही माहिती आहे ना. मग तुम्हाला विचारताना तर माहिती आहे की बाबा रावसाहेब दानवे तो दोस्त आहे म्हणून. त्याची मुलाखत घेतली कोणत्या तरी एका चॅनलना, IBN घेतली मला वाटतं. त्यानंतर स्पष्ट सांगितलं की आम्हाला कुछ होय नाही, काय को पूछ रहे तुम. असं नाही, लात घेत नसतं मारत कार्यकर्त्याला कोणी. त्या लात मारणं पायानं ढकलणं, त्या लात आम मारत असते जोरात तर पुरं उठला नाही पाहिजे. तुम्हाला आमची लात माहीत नाही कशी असते तर. पण ते आता लात मारायचे दिवस नाही आमचे आता तोंडावून हात फिरायचे दिवस आहेत. आम्ही लात नाही मारू शकत कोणाला. आता हे तुमचा थट्टा मस्करीचा विषय होता तुमच्या मित्रासोबतचा. मग ज्या लोकांनी त्या लात मारल्याच्या नंतर ज्या प्रतिक्रिया दिल्या, वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या सुद्धा असतील, त्यांना काय सांगणं आहे तुमचं? एकही प्रतिक्रिया मी वाचत नाही. त्या कुडशीक येतात त्या मोबाईलवर, त्यासुद्धा मी कधी पाहिल्या नाही. आणि परमेश्वरानं मला एक बुद्धी दिली की आपल्याबद्दल चांगलं लिहिणारं आणि वाईट लिहिणाराचं कधी वाचा जाऊ नये. ज्याला स्वतःचं डोकं खराब करून घ्यायचं त्यानं त्या प्रतिक्रिया वाचा जावं. काय संबंध त्या प्रतिक्रियाचा? काय संबंध त्यांचा? जर तो आणि मी मित्र आहे, आम्ही एकमेकाची मजाक घेतो, आम्ही एकमेकामध्ये लहानपणचे राहतो. हां रागात मारली, मग त्यानं काही प्रतिक्रिया दिली तर त्या प्रतिक्रियेला महत्त्व आहे. हे अशा रिकामचोट प्रतिक्रिया बरं ते पुढशी घेतात. मला दाखवून तर द्या एकदा मोबाईल. मी नाही पाहत कधी. मी खरंच प्रतिक्रिया नाही पाहत कोणाच्या. माझ्या निवडणुकीत तर नाही पाहत मी. यात पाहायचं काय कारण आहे? मी नाही पाहत प्रतिक्रिया. दुसऱ्या या निवडणुकीमध्ये हा विषय गाजला, तो म्हणजे अब्दुल सत्तार आणि तुमची जी शाब्दिक चकमक चालू होती. तुम्ही त्यांच्या विरोधात अनेक निघालेल्या मोर्चांमध्ये सहभागी झालात, त्यांना औरंगजेबसुद्धा म्हटलात. ह्याच्यामुळे ही चर्चा झाली. त्यामध्ये अब्दुल सत्तारांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं. ते म्हणाले की मी रावसाहेब दानवेंचा बिस्मिल्ला केला. ते स्टेटमेंट मागं पडत नाही तोपर्यंत त्यांनी असं दुसरं एक स्टेटमेंट केलं. ते म्हणलेत की माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे. अहंकार ज्याला म्हणते ना, अहंकार, ते अब्दुल सत्तारबद्दलच नाही म्हणत मी. ज्याला कोणाला येतो त्याला आपला मतदार तो कमी करत असतो. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होती की मुंगीसुद्धा हत्तीला परेशान करते. कधी ऐकलं असेल आपण, हत्तीच्या नाकात जर मुंगी गेली तर एवढा मोठा हत्तीसुद्धा गडबडून जातो. तशातला हा खेळ आहे. पण जेव्हा कधी पायाखाली येते ना तेव्हा ते समजत बी नाही हत्तीला गेलं मारलं म्हणून आपण. त्यामुळे हे मी काही फक्त अब्दुल सत्तारबद्दल बोलतो असं नाही. मुख्यमंत्री बदलणं, राजकारणामध्ये एखादं वजन वाढणं, राजकीय आयुष्य 15-20 वर्षाचं असतं. खालीवर चालू राहतं. बघू पुढं काय होतं. दुसरं एक स्टेटमेंट आलं, आता ते तुम्हाला विचारावं, तुम्हाला आवडेल, आय डोंट नो. ते स्टेटमेंट असं होतं की बबनराव लोणीकर म्हणाले की मराठा समाजाची मतं ही कांडक्यावर मोजणे इतकी आहेत. असं ते कोण्या अर्थानं बोलले मला माहीत नाही. खरं तर मी ते स्टेटमेंटही बघितलं नाही आणि कदाचित बबनरावने त्याच्यावर प्रतिक्रिया दिली पण असेल. तर तीच प्रतिक्रिया खरी समजायची मला काही माहीत नाही. मी पाहिलं नाही आणि वाचलंही नाही ते प्रतिक्रिया मी. कारण दिवसभर ग्रामीण भागात असतो आम्ही, खेड्यामध्ये प्रचारात. त्यामुळं रात्री आलो उशिरा 1 वाजतो 2 वाजतो, कधी कधी सकाळी 6 उठून पडावं लागतं. या काळात वर्तमानपत्र, मी ज्या दिवशी नॉमिनेशन फाईल होईन
त्या दिवसापासून तर रिझल्ट लागेपर्यंत वर्तमानपत्रच उकलत नाही मी. मला माहिती तुम्ही काय काय करता आणि काय काय लिहिता म्हणून त्याच्यात. चॅनल तर खरंच सांगतो पाहिलंच जात नाही. आता ही तुम्ही मुलाखत घेतली ना, आता किती आवडीनं बघितली पाहिजे मी चॅनलवर, काय बघणंच होत नाही. कोणतरी सांगता आज तुम्ही मुलाखत दिली काय, म्हणतात हो यार कशी होती, छान होती, बस आम्हाला त्याचाच आनंद आहे. दिली असेल त्यांनी मुलाखत बघून राहणे. दुसरं, पंकजा मुंडेचे एक महत्त्वाचे 2-3 स्टेटमेंट आलेले आहेत. त्या पहिल्यांदा असं म्हणाल्या की घड्याळाचा प्रचार करावा लागेल ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं, नंबर 1. आणि नंबर 2 ते म्हणाले की कटेंगे आणि बटेंगे हे महाराष्ट्रात ही थेरीच चालणार नाही. ही 2 महत्त्वाची त्यांची वक्तव्य आहेत. हे बघा, कोण केव्हा कशाचा प्रचार करीन आणि काय कोणावर पाळी येईल आता राजकारणात काही सांगता येत नाही. तुम्हाला एक माहिती आहे का, मनोहर जोशी कमळाच्या निशाण्यावर उभे राहिले होते. मनोहर जोशी कमळ या निशाण्यावर उभे राहिले होते 1980ला मला वाटतं. कारण लोकसभेत लढण्याची शिवसेनेची इच्छा नव्हती, पण दादरमधून त्याला उभं केलं होतं. बरोबर आहे. त्यामुळं राजकारणात आता जे काही सध्या चाललं आहे तर आघाडीचं युतीचं राज्य आहे. महाराष्ट्रात कोणता एक पक्ष सत्तेवर येईल सध्या तरी, गेल्या 15-20 वर्षातलं राजकारण पहा तुम्ही, काही सांगता येत नाही. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस मात्र आणि कम्युनिस्ट एकत्र येऊ शकत नाही. शरद पवार आज आम्हाला नाव ठेवतात, 85ला शरद पवार आम्ही एकत्र लढलो. चरख्याचा प्रचार तर आम्ही केला तेव्हा, आणि कमळाच्या फुलाचा त्यांनी केला तेव्हा, केला त्यांनी कमळाच्या फुलाचा प्रचार. ममता बॅनर्जी न्यूज इथे येऊन गेले, यांना भेटून गेल्या. त्यामुळं घड्याळाचा प्रचार करताना त्यांना कशामुळं असं वाटलं असेल की घड्याळच त्यांच्याविरुद्ध लढत होती ना आतापर्यंत, आता बहीण भाऊ आहे. त्यामुळं आम्ही आता भाषणात जरा असं म्हणलं त्याचं फार राईचा पर्वत केला जातो. त्यामुळे मला वाटतं की हे काही फार चर्चेचा विषय होऊ शकत नाही. त्यांनी म्हटलं की बा मी जर घड्याळाच्या विरुद्ध लढत होते आणि त्याच घड्याळीचा मला प्रचार करावा लागेल याचं मला काही माहीत नव्हतं कधी, पण करावं लागलं. कटेंगे बटेंगे मुद्दा सुरू आहे. तुमचं राजकारण थोडंफार मी बघितलेलं आहे. भोकरदनमध्ये तुम्ही तरी हिंदू मुस्लिम अशा स्वरूपाच्या राजकारण तुम्ही केलेलं, कारण मुस्लिम समाज तुमच्यासोबत राहिलेला आहे, तुम्हाला त्यांनी मतदानसुद्धा केलेलं दिसलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवरती कटेंगे आणि बटेंगे हा मुद्दा समोर आला आहे, ज्यावरती पंकजा मुंडे म्हणल्या की महाराष्ट्रात हे राजकारण चालणार नाही. तुमची थेरी काय या बाबतीत? हे बघा, राज्याच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये जे काय वक्तव्य समोरच्याकडून येतं त्याला तो दिलेला उत्तर असतं. समोरचा काय म्हणतो त्याला ते दिलेलं उत्तर आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये काही फार माझ्यासारख्या छोट्या माणसाकडून विश्लेषण होऊ शकत नाही. पण मोदीचं स्टेटमेंट आहे, याचं योगीचं स्टेटमेंट आहे, आणि ते स्टेटमेंट केल्याच्या नंतर आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना त्याचं विश्लेषण करण्याची गरज नाही आहे. सत्तारांबद्दल तुमची ही भूमिका आहे, अजूनही सत्तारांच्या संदर्भातलं म्हणजे तुम्ही मवाळ भूमिका घेतलेली दिसत नाही. मात्र दुसऱ्या बाजूला अर्जुन खोतकर आहेत, त्यांनी तुमच्यावरती मागे आरोप केले होते की त्यांच्यावरती ईडीच्या रेड झाल्या, ते रावसाहेब दानवेंनी टाकायला लावल्या, किंवा त्यांना जो त्रास झाला तो रावसाहेब दानवेंमुळे झाला असं ते बोलले होते. मात्र तुम्ही त्यांची भेटसुद्धा घेतली, त्यांना शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत. या भेटीबद्दल काय सांगाल थोडक्यात, त्याच्या पाठीमागचं तुमची भूमिका काय होती? हे बघा, मी 45 वर्षे राजकारण करतो. मी एकाच पक्षात आहे आणि जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पक्ष आमचा मजबूत आहे आणि माझ्या चाहत्यांचा बी एक वर्ग मजबूत आहे. माझे चाहते माझ्याकडं नजर लावून असतात की आपल्या नेत्याची भूमिका काय. माझी मूळ भूमिका आहे भारतीय जनता पार्टीला अनुकूल, आणि मी भारतीय जनता पार्टीचा. माझ्यावर कोणा आरोप केले, प्रत्यारोप केले, त्यांचा माझा बेबनाव झाला तर तो वैयक्तिक स्वरूपाचा आहे. पण अशा प्रसंगी जेव्हा कोणाशी एखाद्याशी बेबनाव आहे आणि समोरचा माणूस जर उभा राहिला असेल तर माझ्या भूमिकेकडे लोकांचं लक्ष असतं की ज्यांचं आपण आत्तापर्यंत पाठराखण करत आलो, ज्या तत्वाला धरून त्यांनी राजकारण केलं आणि त्याच्यामुळं आपण त्यांच्यासोबत राहिलो,
आज ते काय भूमिका घेणार आहे. माझ्या भूमिकेकडे लोकांचं लक्ष आहे. पण रावसाहेब दानवे आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला मतदान द्या असं म्हणला. माझ्याही निवडणुकीत मी म्हणलो. आणि आत्ता जर का मी असं काही उलटं पालटं स्टेटमेंट दिलं किंवा वेगळं वागायला लागलो तर माझा मतदार नाराज होईल. मला माझ्यापेक्षा माझ्या मतदाराची चिंता आहे. समोर अर्जुन खोतकर असू द्या, समोर कोणीही असू द्या, मला त्यांनी प्रचाराला बोलवलं. आजही माझी भेट झाली. त्यांनी मला सांगितलं, मी प्रदेशाला कळवलं आज की मला एक दिवस जालन्यात द्यायचा, कारण माझे पूर्ण कार्यक्रम प्रदेश ठरवत आहे. मला तुम्ही त्या दिवशी एका पत्रकारानं विचारलं की तुम्ही अब्दुल सत्तारच्या प्रचाराला जाणार आहे का. मी या राज्याचा निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीचा प्रमुख आहे. मला पार्टीने जर दौरा दिला शिल्लोडला जा तर का नाही जाणार मी. पण सध्याची स्थिती पाहता पार्टी कुठं पाठवायचं याचा बारीक विचार करते ना. त्याच्यामुळं अर्जुन खोतकरपेक्षा माझी इमेज मला सांभाळायची आहे आणि माझी इमेज मला खराब होऊ द्यायची नाही आहे. एका निवडणुकीत असं दुसऱ्या निवडणुकीत तसं मी जर असं करायला लागलो तर माझ्या इमेजला धक्का पोहोचल. त्यामुळे मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. माझे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार आहे. राजकारणात चालूच असतं थोडंफार. पण खोतकरांना भेटून तुम्ही तुमच्या इमेजचा विचार केलेला आहे. सत्तारांना भेटल्यावरती तुमची इमेज निर्माण होणार नाही. इमेज भेटल्यावर म्हणजे अशात कुठे भेट झाली त्यांची. नाही, पण तुम्ही खोतकरांना भेटलात, सत्तारांना भेटलेलं नाहीत. मग सत्तारांना भेटल्यावर इमेजला धक्का पोचेल असं वाटतंय का. ते जर आले माझ्याकडं तर आपल्या संस्कृतीप्रमाणे चहा पाणी आदर सत्कार तर करणार. राहिला प्रश्न पॉलिटिकली. तुम्ही विचारता यांच्या प्रचाराला गेले, यांच्या प्रचाराला का जात नाही. मला पक्षानं जर त्यांच्या प्रचाराला जा म्हणलं, पक्षानं भारतीय जनता पार्टीना, अरे मला कुठेही जावं लागेल. मी पक्षाचा बांधलेला माणूस आहे ना. सत्तारांनी जर तुमच्याकडे यायचं ठरवलं तर तुमचं दार उघडं आहे. हाय, काय झालं नाही याला. येतील, सत्कार करू त्यांचा, सत्कार करू, चहा पाजू. माझ्याकडे अनेक त्यांच्या समाजाचे लोक येतात. असते काय असं थोडं आहे की त्यांना काही दर्जावर लिहून ठेवलं, माझ्या नाही लिहिलं. असं कोणी येऊ शकतं आमच्याकडं, कोणी येऊ शकतं. दुसरा, मुख्यमंत्री पदाचा मुद्दा तुम्ही महाविकास आघाडीवरती टीका केलेली आहे. मात्र महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. तुम्ही मोठे नेते आहात. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दलची भूमिका काय तुमची. भूमिका काय, आमच्या पक्षाची भूमिका आहे. आम्ही राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश बिना चेहऱ्याच्या निवडणुका लढल्याने जिंकलं ना. पण निवडणूक जिंकल्याच्या नंतर विधिमंडळ सदस्याची जी बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये जो नेता निवडला जाईल तो आमचा मुख्यमंत्री. आणि ती बैठक ही 3 पक्षाची असणार आहे. विधिमंडळ पक्षाची बैठक, प्रत्येक पक्ष आपला आपला नेता निवडील पहिला आणि त्यानंतर संयुक्त बसतील नेते आणि मग होईल मुख्यमंत्री कोणी बी. याबद्दल विनोद तावडे आज असं म्हणाले की निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हा संख्याबळानुसार ठरवला जाणार नाही तर परिस्थितीनुसार ठरवला जाणार आहे. असं आहे, विनोद तावडे कोणत्या संदर्भानं बोलले केवळ एवढंच नसते बोलले. ते आमचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा अर्थ मागचा पुढचा बघितल्याशिवाय मला बोलता येणार नाही. पण भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की विधिमंडळाचे नेते, विधिमंडळाची बैठक जी होईल त्यात जो नेता निवडला जाईल तो आमचा नेता आणि मग तिघांचे जे नेते निवडले जातील त्यातून मग एक मुख्यमंत्री निवडला जाईल. एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात 3 फॅक्टर होते. एक, संविधान बदलणं जाणार, त्याच्यामुळे दलित कन्फ्यूज झाले. CAA, NRC, कलम 370 या गोष्टींमुळे मुस्लिम कन्फ्यूज झाले. आणि नंबर 3 म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं मराठा समाजाचं आंदोलन. मनोज जरांगेंनी सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केले, पाडा, निवडून आणा, हे जे त्यांचा काही मुद्दा होता. त्यामुळे हा मतदार जो आहे तो आपसूक भाजपपासून दूर गेला. त्याचा मोठा फटका बसलेला आहे. लोकसभेचा जो गणित आणि विधानसभेला याचे किती परिणाम तुम्हाला जाणवतात, किती इफेक्ट शिल्लक आहे. आत्ता जी काही जरंगे पाटलांनी भूमिका घेतली, त्यांनी सांगितलं मला कोणाला पाडायचं बी नाही आणि मला कोणाला आणायचं नाही. आपल्या आपल्या पद्धतीनं निवडणुकीचं काम करा आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली आहे. आणि त्याच्यामुळं आत्ता लोकसभेला जी स्थिती होती त्याच्या एकदम विरुद्ध स्थिती आहे. आत्ता आमच्या विरोधात वातावरण वगैरे आहे असं जे काही
नेरेटिव्ह पसरवला जातो ते चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आम्ही सत्तेत येणार आहे पुन्हा. आता शरद पवारांचा मुद्दा आहे. शरद पवारांनी आपले उमेदवार उभे केलेत, पण मात्र महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा अजून तरी त्यांच्या खांद्यावरती दिसते आणि ते प्रत्येक सभेत सातत्याने म्हणतात की या लोकांकडून आपल्याला सत्ता काढून घ्यावी लागेल. असं जर नाही म्हणलं तर सभेला कोण येईल? सभा जर गाजवायची असेल, सभा मोठी करायची असतील, टाळ्या घ्यायच्या असतील, तर सभेमध्ये जर म्हणलं की आपल्याच्यानं यांच्याकडून सत्ता आपल्या ताब्यात येऊ शकत नाही, तर ही सभा संपल्यावर दुसऱ्या सभेला लोक येणार नाहीत. असं म्हणावंच लागतं की यांच्याकडून सत्ता काढून घ्यायची, आपली सत्ता येणार आहे आणि तुमचे चांगले दिवस येणार आहे, तेव्हाच तर लोक सभेला येतात. बिचाऱ्या लोकायला काय, त्यांना काही ना काहीतरी सरकार आलं तर आपल्या काही कल्याणाच्या योजना या सरकार आपल्या बजेटमध्ये तरतुदी करतं का वगैरे या अपेक्षेवर असतात लोक. बजेट सगळ्यांना समजायला लागलं आता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की संतोष दानवे यांच्या विरोधातले जे उमेदवार आहेत, चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यातल्या गाडीवरती दगडफेक झालेली आहे आणि त्यांनी असा आरोप केला आहे की हा माझ्या गाडीवरचा किंवा माझ्या ताफ्यावरचा हल्ला रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांनी केलेला आहे. तुम्हाला क्लिप दाखवू का त्यांचा कार्यकर्ता काय बोलला? तो आहे का तुमच्याकडे क्लिप? देऊ का क्लिप? घ्या मग हा प्रश्न विचारा मला. एका महिलेबद्दल त्या दिवशी तर फॉर्म भरण्याच्या सभेत काय बोलले ऐकलं तुम्ही? काय बोलले सांगा? सांगू शकता? सांगू शकता? वादग्रस्त बोलले, पण आता मी सांगू शकणार नाही. पण का नाही सांगू शकत? का नाही सांगू शकत? वादग्रस्त आहे. मग असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी तिथं केलंय आणि त्याची क्लिप मी आता जाताना देतो तुम्हाला. असं तुमच्या धमक दाखवा ती चॅनलवर. हां, एका महिलेबद्दल ते अशा प्रकारचं करतात. एकदा झालं, दोनदा झालं, यांना काही विषय नाही का? दुसरे विकासाचे विषय नाही का? दगडफेक सांगू राहिले मला तुम्ही. त्यांच्या वक्तव्याबद्दल बोला ना, काय बोलायचं तुम्हाला तर. हां, ते का विचारत नाही तुम्ही? ती क्लिप का दाखवत नाही तुमच्या ह्याच्यावर? तुम्ही चॅनलवाले तुम्ही एकाच बाजूला घेऊन कसं चालले? तुम्हाला तुमचं चॅनल चालवायचं, इथं लोकांच्या मायबहिणीची इज्जती रस्त्यावर आहेत का? तुम्ही मागणी करा ना तुमच्या चॅनलच्या मार्फत की अशा एकदा, दोनदा आणि तीनदा जर असे वक्तव्य जर करत असतील तर यांना पायबंद घालावं म्हणून. असं राहत असतं का कुठं? दगडफेक केली, अरे त्याला दगडफेक वगैरे कोणा काही केली नाही. हा निवडणुकीचा स्टंट आहे. जो कोणी उमेदवारच्या पायाखालची वाळू घसरत असते ना, असा गाडीवर एक दोन दगड मारून चांगला तो व्याकरून करावं लागत असतात त्याला. दगडफेक वगैरे काही झालं नाही, मारलं बी नाही कोणाला. सोंग चाललंय हे सगळं. दाखवा ना ती क्लिप, मी देतो ना तुम्हाला काय बोलले ते. तर पहिली बी तुम्ही टुंग टुंग वाजवता तुम्ही. ते सगळं वाक्य कुठे दाखवत तुम्ही? फॉर्म भरण्याच्या सभेतलं काय म्हणला? तशी तर मोबाईलवर आल्या सगळ्या ठिकाणी त्या क्लिप. ते तुमचं बरोबर आहे, दाखवता येत नसती. समाजामध्ये उगाच द्वेष पसरवणं चांगलं नाही. पण जाताना तुम्हाला मी ती क्लिप देतो, ते काय बोलले तर. उद्धव ठाकरे तुमचे अनेक वर्षांचे सहकारी होते, मात्र ते सध्या विरोधात आहेत आणि त्यांच्या सगळ्या सभा होतात. त्यामध्ये ते एक स्टेटमेंट त्यांनी असं केलं की दरोडेखोरांच्या हाती आयुष्य द्यायचं की नाही हे जनतेने ठरवावं. असं आहे, दरोडेखोर म्हणलंय कोणाला? आम्हाला. मी यांनी 2.5 वर्ष काय केलं? यांनी दरोड टाकले. आमच्या 2.5 वर्षात आम्ही दरोडेखोर झालो. अरे सारी मुंबई लुटली एवढ्या वर्षापासून. एवढं मोठी सोन्यासारखं शहर काय हालत बकाल करून ठेवली मुंबई त्यांनी. पहा ना, आज आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही साऱ्या मुंबईत सिमेंटचे रस्ते करण्यात ठरले, कोस्टल रोड केला, अटल सेतू केला आहे, नवीन एअरपोर्टला आकार दिला आहे. याला दरोडा टाकणं म्हणते का? बुलेट ट्रेन येऊ लागली, याला दरोडा टाकणं म्हणते का? नवीन विमानतळ येत आहे, त्याला तुम्ही दरोडेखोर म्हणसाल. बुलेट ट्रेन येऊ राहिली, त्याला तुम्ही दरोडेखोर म्हणसाल. कोस्टल रोड आम्ही पूर्ण केला, त्याला तुम्ही दरोडेखोर म्हणसाल. समृद्धी महामार्ग आम्ही एवढा मोठा केला, त्याला तुम्ही दरोडेखोर म्हणसाल. यांनी 2.5 वर्षात एखादं काम केलेलं तुम्ही चॅनलवर तर सांगा. असं थोडं की तुम्हाला प्रश्न विचारता येतात. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आम्ही लाडकी बहीण योजना आणली, 1 रुपयामध्ये विमा आणला, शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं. आत्ता जे 1,500 रुपये महिलेला देतो आम्ही, ते 1,502 करणार आहे आम्ही. निराधारचे 1,500 देतो, ते आम्ही 2,000 करणार आहे. 12,000 रुपये आम्ही प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री देतात, ते आम्ही 15 करणार आहे. हे आमचे कामं आहे या 2.5 वर्षातले. उद्धव ठाकरे साहेबांनी एखादं केलेलं काम मला सांगा. तुम्ही आता सांगा ना, तुम्ही पत्रकार असून काय झालं? मला आडवा मला का हो तुम्ही असं का बोलता? हे काम आहे, एवढं मोठं काम केलं त्यांनी.
सांगा बरं एखादं काम मला तुम्ही प्रश्न विचारा असं नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर बी तुम्ही दिलं पाहिजे. सांगा एक काम. कामाच्या बाबतीत ते सातत्याने ते म्हणतात की कोविड होता, कोरोना काळ होता. कोणता होता कोविड? अरे कोविड तर घराच्या बाहेर निघले नाही. आमच्यासारखे माणसं हातानं आम्ही लास धरल्यात हाताना माणसं आम्ही नेऊन टाकले मास्क बांधून, आणि हे तर घरात जाऊन बसले. लोक यांना काही मदत मागायला ते म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी. कमाल झाली तुमची. कोविडचा काळ असला म्हणून काय झाला? कोविडच्या काळात भ्रष्टाचार करता आला का? शिवपेट्यावर भ्रष्टाचार करता आला का? मास्कमध्ये करता आला का? की PPE किटमध्ये करता आला का? कमाल झाली. तुम्ही उत्तर द्या ना एखाद्या कामाचं. नाही देत तुम्ही. आम्ही ह्या 6 महिन्यात निर्णय घेतले ते. त्यांना 2.5 वर्ष चालला काय कोविड? नाही देता का उत्तर एखादं काम? हे उद्धव ठाकरे साहेबांनी काम केलं, द्या ना उत्तर. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे बऱ्याचदा म्हणतात की उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाण हा दावणीला नेऊन बांधला होता, आम्ही धाडस करून तो सोडवून आणला. असं आहे, हे त्यांचं आपसातलं भांडण आहे, त्यात आम्ही काही पडू नये. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आम्ही सुद्धा जनता पार्टीतून बाहेर पडलो होतो, आणि आम्ही स्पष्टपणे बाहेर पडताना भूमिका घेतली होती की जनता पार्टीतून आम्ही बाहेर पडतो, भारतीय जनता पार्टीची स्थापना करतो. आम्ही जनता पार्टीच्या कार्यालयावर अधिकार दाखवणार नाही, आम्ही त्याच्या कोशावर अधिकार दाखवणार नाही, आम्ही त्या झेंड्यावर अधिकार दाखवणार नाही, आम्ही त्यांच्या चिन्हावर अधिकार दाखवणार, ही आमची भूमिका आहे. आणि त्यांचं आपसातलं भांडण आहे, त्याच्यावर मी काय वक्तव्य करणार आहे? आणि कोर्ट मॅटर चालू आहे. दादा, आता शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही अब्दुल सत्तारांसाठी दरवाजा उघडा असं तर म्हणलेलाच आहात, मात्र सिल्लोडच्या जनतेची नस तुम्हाला माहिती आहे. तिथूनच तुम्ही 5 वेळा निवडून आलात, खासदार झालेलात. यावेळेला सिल्लोडच्या जनतेचा नक्की आवाज काय ऐकू येतोय तुम्हाला? हे बघा, जनतेच्या मनात काय हे काही मी सांगू शकत नाही. जनता अगरबत्ती आहे, जळत असती, वास येतो पण आवाज होत नाही. तसं जनता आता खूप हुशार झाली. त्यामुळं काय होईल याचा अंदाज तर माझ्यासारख्या एकट्या माणसाला शक्य नाही. पण जो काय जनादेश येईल तो सगळ्याच मान्य करावा लागणार आहे. तर हे होते रावसाहेब दानवे. सिल्लोडच्या निकालावरती अत्यंत सोप्या शब्दात मात्र प्रचंड सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. मात्र यासोबत त्यांनी अब्दुल सत्तारांसाठी आपला दरवाजा उघडा असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.